जो जो मी नाटक तुमच्या पुढे सादर करणार आहे ते नटसम्राट चित्रपटात नाटकातील त्याच्यातले थोडे काही डायलॉग्स घेऊन तो नाटक तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं माझंही काहीतरी मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुफानाचं वर्णन केलं आहे. तुफान म्हणजे काय? एका औऱ्यामध्ये त्याच्या जवानीच्या टाइमला तो किती ताकदवर असतो, त्यानं कसा पूर्ण पहाडांना, सागरांच्या लाटांना, जाळांना सामोरे जाऊन आपलं आयुष्य जगत असतो आणि एक शेवटचा टप्पा येतो तेव्हा त्यांना संपुष्टात येतो. आणि तसंच एका माणसाच्या आयुष्यातही जातो की माणूस त्याच्या जवानीच्या त्यांना जेव्हा तरुण असतो तो एज गेल्याच्या नंतर त्याचा जेव्हा म्हातारपण येतं तेव्हा त्याच्या घरातील आपले लेकरं बाळ त्याला घराच्या बाहेर काढून टाकून देतात. तेव्हाची त्याची जी परिस्थिती असेल त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी मी हे नाटक केलेलं आहे की त्याच्यामध्ये आपले आई वडिलांना आपण कसं ट्रीट करता आणि त्यांना आपण घराच्या बाहेर काढून टाकता, त्यांच्यासोबत कसं वर्तणूक करता, त्याच्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असतो त्यावर हा नाटक अवलंबून आहे. आणि लक्ष द्या, माईक नाही, आवाज मोठा याचा, व्यवस्थित ऐका, मन लावून. खूप छान आहे, काहीतरी तुम्हाला त्याच्यातून संदेश भेटणार आहे. ओके, एका साईड जरी आवाज आला मार खायचा आताच सांगा. घर देता का कोणी? घर देता का रे? घर. एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरात थंडताय, जिथून कोणी उठवणार अशी जागा. खरं सांगतो बाबांनो, तुफान आता कुणी घर देतं का रे? घर. एका तुफानाला कुणी घर देतं का? सागरांच्या लाटांवरती, वणव्याच्या जाळावरती झेप झुंज घेऊन तुफान आता थकून गेले. खरं सांगतो बाबांनो, तुफानाला तुफानच नडते रे. कुणी घर देतं का? घर. तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैली मधली भीत नको. एक हवं लहान घर, पंख मिटून पडण्यासाठी. एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. एक तुळशी वृंदावन हवं मागच्या अंगणात आमच्या सरकारांसाठी. कुणी घर देतं का रे? घर. एका तुफानाला कुणी घर. कोण येत आहे? माझी मुलं. कोण? ज्यांनी मला माझ्या नातवांपासून दूर केलं ती मुलं येत आहेत का? ज्यांनी माझ्यावर चोरीचा आळ घातला ती मुलं आहेत? ज्यांच्यामुळे मी आणि माझी सरकार ह्या गल्यातून भटकत राहिल्या ती मुलं आहेत? तुम्ही आर नॉट. दॅट इज द. जगावं की मरावं हा एकच सवाल. ह्या जीवनाच्या उकिरड्यावर खरकट्या माजलेल्या पत्रवाळीचा तुकडा बनवून बेशरम लाचार आनंदानं जगावं का फेकून द्यावं या देहाचं लक्कर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या क्षार डोकांमध्ये आणि करावा शेवट माझा, तुझा, याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्ने पडू लागली तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण. सहन करतो प्रेताच्या देहावर अभिमानावर होणारे बलात्कार. सहन करतो सत्वांची विडंबना आणि अखेर कटोरा घेऊन आमच्याच मानेने खाली उभे राहतो आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. हा कसला न्याय विधाता? एकीकडे ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसरीकडे ज्यांना आम्हाला जन्म दिला ती आम्हाला विसरतोस. तर विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन घेत करू नका की आम्ही थेड्याने कुणाच्या पाया डोक्यात यायचं रे कुणाच्या. अरे बाळा मी कुठं हरवलं नाही. तुझ्या आई वडिलांनी हरवायला मजबूर केलं. आई कुठे गेली तुझी?
माझी नट्या माझ्या अगोदर स्टेजवर जाऊन दूर व्हा. दया दाखवा म्हणून हा जुलियस सीझर कुणाशी प्रार्थना करत नाही आणि कुणी प्रार्थना केली म्हणून त्याला क्षमा करत. दूर व्हा. आता या लखाकणाऱ्या आकाशामध्ये आढळपण मिळवायचं जे गणित माणसाच्या दुनियेत मिळवलं होतं जुलियस सीझरनं, आणि तो मी आहे जो आपल्या जागेवर ठामपणे उभा आहे. मी आहे जुलियस सीझर. मी आहे प्रतापराव. मी आहे हॅमलेट. आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर, नटसम्राट. सारे महापुरुष या माझ्या देहाच्या शामियानात राहायला आले, आणि महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कटारीला वाघ. सारे मारेकरी खेळून आहेत. साऱ्यांनी कटारी उपासल्या आहेत. पण मला पुढे जायचंय. पण सरकार मी येतो. समजाले? म्हणजे अक्षरशः त्यांना जे बोलतोय ते आपण फील करायचं. आपल्याला माहित नाही सरकार म्हणजे बायको. या अशा व्यक्तीची गोष्ट आहे जो म्हातारा झालाय, त्याची बायको वारली, त्याचे जे मायबाप तेव्हाच वारले, त्यासोबत त्याचे लेकरू बाळ आहेत ना, त्यांना घरात बाहेर काढले. ते म्हणजे तुफान. त्याची एक व्यथा त्याच्या अभिनयाद्वारे सादर केली. एवढं छान, अप्रतिम. काय वाजवा. चला भाषण ठेवूयात आधी. ओके चालतंय ना. कोणी हा वेदांत वेदांत